मिरजेत पार्किंगच्या विषयावर डॉक्टर महेश कुमार कांबळे आक्रमक. तातडीने वाहतूक पोलीस आले ॲक्शन मोडवर. मिरजेत शहर पोलीस ठाण्यासमोरील डाव्या बाजूस मंत्री खाडे यांचे संपर्क कार्यालय आहे. मंत्री खाडे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते येत असतात. त्यांच्या वाहनांचे पार्किंग हे पोलीस ठाणे व खाडे यांच्या कार्यालयासमोर आडव्या तिडव्या स्वरूपात लावण्यात येतात. याचा नाहक त्रास वाहनधारकांना सोसावा लागत आहे. आज मोहरम पंजाच्या पहिल्या भेटीची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळेस पंजास मंत्री खाडे यांच्याकडून पुष्पहारही घालण्यात आला. परंतु याच मिरवणुकीला अडथळा ठरणारी वाहने खाडे यांना दिसली नाहीत का, असा सवाल उपस्थित करीत MIMचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कांबळे आक्रमक झाले. त्यांनी थेट वाहतूक पोलीस नियंत्रण शाखा गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला. पालकमंत्र्यांना तुम्ही घाबरताय का, असा प्रश्न पोलिसांना विचारला. यावर अतितातडीने पोलिसांनी नो पार्किंग ठिकाणी उभी असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याचे दिसून आले. तो पालकमंत्री रात आंधळा आहे का दिवस आंधळा आहे कळणार. त्या पंजाच्या मिरवणुकीला स्वतः हार घालतोय. पण स्वतःच्या गाड्यांची अडचण त्या मिरवणुकीला व्हायला लागल्या. मुस्लिम समाजाच्या भावना कुठेतरी दुखावतील ह्याचं त्याला भान नाही राहिलं. स्वतःच्या गाड्या अडवून लावून हार घालायला जातोय. जरा तरी त्याला काय आहे की नाही. किती वेळा सांगायचं त्या पालकमंत्र्यांच्या गाड्याचा बंदोबस्त करा म्हणून. का पोलीस घाबरत असतील तर मला सांगा, मी SP जवळ जाऊन बसतो. महेश कांबळे विसरायला लागला अहो मला एक सांगा, ऐका ते ना 4 राहू दे. त्या सुरेश खाडे पालकमंत्रीच्या गाड्या पोलीस स्टेशन पार्किंग झोन आहे का मला तेवढं सांगा. त्याच्या गाड्यांचा आज मोहरमच्या पंजाची मिरवणूक होती. त्याच्या गाड्यांची अडचण इथं सगळ्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखवायचं काम तो करायला लागलाय. आणि स्वतः पालकमंत्री हार घालतो त्या पंजाच्या मिरवणुकीला. आणि स्वतःच्या गाड्यांची अडचण होते. त्या गाड्या काढायला त्याचं एवढं तोंडात येत नाही शब्द. त्याच्यावर कारवाई करणार आहे की नाही मला सांगा. मी SP साहेबांच्या केबिनच्या बाहेर उपोषणाला बसणार जाऊन. पालकमंत्री म्हणून काय घाबरणार का तुम्ही सगळे पोलीस त्याला? नाही पण तुम्ही तो ते जेवढ्या गाड्या आहेत ते सगळ्यांना आता दंड मारायला हवा. नाही घरी नाही या, मी थांबलो इथं. त्याचं लय चाललंय ते रोज उठून. अहो पोलीस स्टेशनच्या गाड्या बाहेर जायला जागा राहिली नाही राव. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.